राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावली। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संग्राम जगतापांच्या वक्तव्यानं अजित पवार नाराज झाले। यावर अजित पवारांशी सविस्तर बोलणार असल्याचंही जगतापांनी म्हटलंय। पाहूया रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावली। त्याला कारण ठरलंय संग्राम जगताप यांनी एका सभेत केलेलं वक्तव्य। दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असं आमदार जगताप यांनी भर सभेत म्हटलं। त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जगतापांना नोटीस बजावली। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करल ते एक लक्षात घ्या, तर ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं। तशा पद्धतीनं नोटीस काढलेली आहे। पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाही पक्ष, कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही, म्हणून नोटीस दिलेली आहे। अजितदादांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला नोटीस पाठवल्याचं बोललेलं आहे। काय म्हणजे बोलू त्या विषयावर आम्ही दादांशी बोलू, त्या बाबतीत सविस्तर बोलू आम्ही त्या बाबतीमध्ये। नाराजी व्यक्त केली दादांनी काय? स्वतःच्याच पक्षाच्या ध्येय धोरणाच्या आणि विचारधारेच्या विरोधात त्यांनी जाहीर वक्तव्य केली। भर सभेत धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करून त्यांनी वादही ओढवून घेतला। त्यामुळे जगतापांना फक्त नोटीस देऊ नका, त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। तर जगताप 2029 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असं रोहित पवार यांनी म्हटलंय। कसं संग्राम जगताप हे 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे त्यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे। हा विचार संग्राम जगतापच्या मनामध्ये असल्यामुळे वातावरण आतापासूनच पेटवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। 2029 एकटंच लढायचं असं बीजेपीचं प्लॅनिंग तिथं झालेलं आहे आणि संग्राम जगतापांना कदाचित तो संदेश आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधून गेला असावा असं आपल्याला वाटतं। नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे। हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही, हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या, भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे। दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी, हा पक्ष सेक्युलर, आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती। मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे, पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे। भ्रष्टाचार अमाप झालेला आहे। सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे। राष्ट्रवादीनं संग्राम जगताप यांना नोटीस बजावली असताना आणि अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र संग्राम जगताप यांची पाठ थोपटली। संग्राम जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं पडळकर म्हणाले। आमदार संग्राम भैया जगताप हा वाघाचा काळीज असणारा माणूस आहे। येड्या गाबाळ्याचं काम नाही ना अशी भूमिका घेणं। हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एखादा आमदार पुढे येतोय ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे। म्हणजे मताचं काय होईल, मी निवडून येईल का नाही येईल याचा विचार न करता ते पुढे येत आहेत। अत्यंत कौतुकास्पद बाब आहे। मी त्यांचं समर्थन करतो। काल पण त्यांच्यासोबत होतो, आज पण आहे, उद्याही त्यांच्यासोबत असणार। त्यांच्या पार्टीनं नोटीस काढलं तो माझा विषय नाही। संग्राम भैया जगताप सक्षम आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं फेस करतील। संग्राम जगताप यांच्या या आधीच्या वक्तव्यांमुळेही वाद झाला होता। त्यावेळी अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला जगताप यांनी दांडी मारली होती। सडेतोड आणि कडक अशी प्रतिमा असलेल्या अजित पवारांचंही जगताप काहीही ऐकत नाहीयेत। यावर राष्ट्रवादीनं नोटीस बजावण्याचा उपाय शोधलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.